बार नीतीश सरकार। बिहारच्या जनतेनं हाच कौल दिलाय। अर्थात अजून नीतीश बाबूंच्या नावाची घोषणा झालेली नसली तरी त्यांनाच मुख्यमंत्री करणं का अपरिहार्य आहे? एनडीएच्या विजयाची कारणं काय आहेत? काँग्रेस आरजेडी कुठे कमी पडले? आज 0 आवर मध्ये करूयात बिहारच्या निकालाचं विश्लेषण। त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते। बिहारमध्ये महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती झाली आहे की काय असं तुम्हालाही वाटून गेलं असेल ना? वर्षभरापूर्वी आपल्याकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने विरोधकांचा सुपडा साफ केला होता। तसंच बिहारमध्येही घडलंय। मतचोरीचा मुद्दा फेल गेलाय। एनडीएचा आक्रमक प्रचार आणि तेजस्वी यादवांचा फोल गेलेला एकाकी लढा या निकालाची कारणं वरवर तरी दिसतायत। पण आणखीन खोलात शिरून आपण आज या निकालाचा ॲनालिसिस करणार आहोत। अर्थात त्याआधी बघूयात निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी। आता ही निकालाची आकडेवारी म्हटलं तर फारच रंजकही आहे, कारण सत्ताधारी आघाडीतले 2 पक्ष पहिल्या 2 नंबरवरती आहेत। पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर महागठबंधन आघाडीची रेकॉर्ड पिछेहाट झाली आहे। बिहारचं मुख्यमंत्रीपद तर सोडाच, तेजस्वी यादवांनी विरोधी पक्षनेते पदही जेमतेम राखलंय। कुणाला किती जागा मिळाल्यात पाहूयात आमच्या मीडिया सेंटरला। आजचा हा निकाल आहे। भाजपला 90 जागा, जेडीयूला 85, इतर 28, आरजेडी 24, काँग्रेस 6 आणि इतर 4 अशी परिस्थिती आहे। त्यामुळे 202 जागांसह एनडीएला अगदी स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। पण त्याचबरोबर दुसरीकडे अतिशय मोठ्या प्रमाणावरती पिछेहाट दिसते महागठबंधनची। महागठबंधनचा इतका मोठा फ्लॉप शो कसा काय झाला? तेजस्वी यादवांचं गणित नेमकं कुठे चुकलंय? यावर आजच्या 0 आवर मध्ये आम्ही प्रश्न विचारलाय। तो पाहण्यासाठी जाऊयात आता आमच्या पोल सेंटरला। पाहूयात आजचा आमचा प्रश्न पोल सेंटरवरती पुन्हा एकदा। तेजस्वी यादवांच्या पराभवाचं मुख्य कारण काय आहे असं वाटतंय असं मी विचारलंय। काँग्रेस सोबत आघाडी, महिलांच्या खात्यात 10,000 जे नितीश कुमारांच्या सरकारने दिले होते ते, प्रचारातली कमतरता का एनडीएचा प्रभावी प्रचार? अजूनही तुम्ही वोट करू शकता। आमचा हा पोल लाईव्ह आहे। आणि बिहारच्या या दिग्विजयानंतर अर्थातच दिल्लीतल्या भाजप मुख्यालयामध्ये नेहमीप्रमाणे जल्लोष आज झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी हजारो कार्यकर्त्यांसोबत विजयाचा आनंद साजरा केला। महागठबंधनच्या MYला एनडीएनं दुसऱ्या MYने कसं उत्तर दिलंय ते पंतप्रधानांनी सांगितलं। बिहार में कुछ दलों ने तुष्टीकरण वाला MY माय फॉर्मूला बनाया था, पर आज की इस जीत ने एक नया सकारात्मक MY माय फॉर्मूला दिया है, और ये है महिला और यूथ। इस चुनाव ने भारत के चुनाव आयोग पर जनता के विश्वास को और मजबूत किया है। बीते कुछ सालों से लगातार भारी मतदान होना, वंचितों, शोषितों द्वारा ज्यादा से ज्यादा मतदान करना, ये चुनाव आयोग की बहुत बड़ी सिद्धि है। तर हे होतं पंतप्रधानांचं संबोधन। आता तुम्हाला हे आठवतच असेल की महाराष्ट्रामध्ये भाजप हा निवडणुकीमध्ये मोठा पक्ष ठरला होता आणि निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदावरती असलेल्या एकनाथ शिंदेंची जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीनंतर घेतली होती। भाजप, जेडीयू आणि विरोधकांच्या महागठबंधनची आकडेवारी बघता आता बिहारमध्ये सुद्धा भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरलाय। पण याचा अर्थ महाराष्ट्रात वापरलेला फॉर्म्युला बिहारमध्ये चालणार आहे का? तर तशी शक्यता कमी आहे। याचं कारण आहे केंद्रामध्ये एनडीए सरकारचं स्थैर्य। केंद्र सरकारला नितीश कुमारांच्या 12 खासदारांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर प्रचाराच्या काळामध्ये नितीश कुमार आजारी असल्याचा मुद्दा विरोधकांनीही मांडला होता, पण त्याचा मतदारांवरती काही परिणाम झाला नाही हे स्पष्ट आहे। शिवाय मतदान संपल्यानंतर नितीश बाबूंनी मंदिरं, गुरुद्वारे, दर्ग्यांना भेटी दिल्या होत्या
आणि आपण फिट आहोत हा संदेश विरोधकांना दिला होता, तसाच तो भाजपपर्यंतही पोहोचवला होता। त्यामुळे बिहारच्या सिंहासनावरती नितीश कुमारांनाच बसवणं हाच पर्याय भाजपसमोर दिसतोय। निकालानंतर विनोद तावडेंनी तातडीने नितीश कुमारांचं कौतुक केलं, त्याच्या मागे हेच तर कारण नाहीये ना? पाहूया काय म्हणाले। बिहार हे राजकारण म्हणून तसं खूप अवघड राज्य आणि महाराष्ट्रामधून आलेल्या माणसाला तर खूपच अवघड, तरी त्याचा अभ्यास करत ज्या पद्धतीने नितीशजी गेले होते ते का गेले होते आणि ते गेल्यानंतर तिथे ज्या इंडियाला त्यांची फसवणूक केली तर त्यांना पुन्हा परत आणण्याचा पार्टीने केलेला प्रयत्न, मला असं वाटतं की यात प्रभारीचं एकट्याचं काम नसतं। प्रभारी जो असतो त्याची एक महत्त्वाची भूमिकाही नक्की असते, पण एक टीम म्हणून आम्ही हे नक्की करू शकलो। एकंदरीतच आता असा सगळा निकाल पाहून SIR वरती गोंगाट, वोट चोरीचे आरोप, राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बवाल्या पत्रकार परिषदा याला बिहारच्या मतदारांनी स्पष्ट शब्दात नाकारलंय हे दिसतंच आहे। महागठबंधनचा प्रयोग बिहारमध्ये पुन्हा एकदा फसलाय, पण यामागे अनेक कारणं आहेत आणि ती कारणं आपण पाहणार आहोत मीडिया सेंटरला जाऊन। तर महागठबंधनच्या पराभवाची प्रमुख कारणं बघतोय। शेवटच्या दिवसांपर्यंत जागा वाटपामध्ये घोळ दिसत होता। आघाडी केल्यानंतर जागा वाटप कसं करायचं याचा घोळ स्पष्टपणे दिसत होता। कोणी किती जागा लढवायच्या यावरनं सुद्धा काँग्रेस आणि RJD मध्ये सतत रस्सीखेच होती। काँग्रेसकडनं पार्ट टाइम प्रचार हा सुद्धा एक प्रॉब्लेम होता। तेजस्वी यादव राज्यभर तुफानी दौरे करत होते, पण काँग्रेसने मात्र हातचं राखून ठेवलं होतं। राहुल गांधींचा तुलनेनं कमी प्रचार होता। त्यांनी फारसा एकंदरीतच प्रचारात रस दाखवला नाही, फारसे प्रचारात दिसले नाही। अन्य राज्यातले मुख्यमंत्री सुद्धा काँग्रेसचे दिसले नव्हते आणि त्यामुळे अर्थातच ही गैरहजेरी कुठेतरी महागठबंधनच्या पराभवाला कारणीभूत ठरली का हा सुद्धा मुद्दा आहे। तसंच सुरुवातीच्या प्रचारामध्ये आक्रमकता प्रचंड होती आणि तो वेग सुद्धा नंतर गमावल्याचं दिसून आलं। त्याचाही कुठेतरी विरोधी आघाडीला फटका बसल्याचं दिसतंय। तसंच यादवांच्या घरात एकी नव्हती। तेजस्वींचे थोरले बंधू तेजप्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दलाची वेगळी सूल मांडली आणि तेजस्वी यादवांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यामुळे त्यांचा एकाकी प्रचार होता। नेगेटिव्ह कॅम्पेन सुद्धा काँग्रेस आणि JDUच्या अंगाशी आलेलं दिसत होतं, परंतु एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यास विलंब लावला होता महागठबंधनने, त्याचा सुद्धा प्रचंड प्रमाणावरती परिणाम झाला। निवडणूक काळामध्ये आक्रमकता होती, परंतु नंतर मात्र वेग कमी झाला। लालू यादवांच्या घरातला संघर्ष हा सुद्धा आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक मोठा मुद्दा होता, म्हणजेच तेजप्रताप यादव यांची वेगळी सूल। तर असे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामुळे याचा एकंदरीत कुठेतरी परिपाक आपल्याला वाटतंय की संपूर्णपणे दिसतोय तो पराभवामध्ये। तेजप्रतापांनी तेजस्वींवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तो सुद्धा यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि महागठबंधनचा पराभव जितक्या त्यांच्या कमतरतांमुळे झालाय तितकाच तो NDAच्या मेहनतीमुळे सुद्धा झालेला आहे। आता या मेहनतीमागची आणि त्याचबरोबर या विजयामागची NDAची कारणं काय ते आपण पाहूयात मीडिया सेंटरला। NDAच्या विजयाची प्रमुख कारणं बघतोय। मोदी आणि नितीश जोडीचा आश्वासक चेहरा हे एक नक्कीच महत्त्वाचं कारण होतं। डबल इंजिन सरकारचा मुद्दा प्रभावी ठरलेला होता। भाजप JDUचं काटेकोर नियोजन हा सुद्धा या संपूर्ण कॅम्पेनिंग मधला एक महत्त्वाचा भाग म्हटला पाहिजे। आणि अर्थातच महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये ज्याची प्रचंड चर्चा झाली, हा एक पॅटर्न होत चाललेला आहे निवडणुकांमधला। 1.5 कोटी महिला रोजगार योजनेच्या लाभार्थी ठरल्या आणि अर्थातच त्याचं मतामध्ये परिवर्तन झालेलं असेल। लाडकी बहीण योजनेची हॅट्रिक ही होती आणि महिला मतदारांच्या संख्येमध्ये त्यामुळे याचा परिणाम म्हणून वाढ झालेली दिसली। पेन्शन रोजगार कार्डधारकांना DBT हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। 125 युनिट मोफत वीज देणं हे सुद्धा नक्कीच पथ्यावरती पडलेलं दिसतंय NDAच्या आणि 1.5 कोटी कुटुंबांना एकंदरीत ह्या गोष्टीचा सुद्धा फायदा झाला होता। आणि शिवाय लालू प्रसाद यादव यांच्या जंगलराशी भीती घालण्यामध्ये पुन्हा एकदा यश आलं NDAला। तसंच मित्रपक्षांना सोबत ठेवण्यात समन्वय राखण्यामध्ये यश आलं, असे अनेक मुद्दे त्यांच्या बाजूने काम करून गेले।
तसंच चिराग मांझी यांचं सोशल इंजिनिअरिंग सुद्धा अतिशय महत्त्वाचं होतं, ते सुद्धा किती यशस्वी ठरलं हे आपल्याला आकड्यांच्या माध्यमातून दिसतंय. तसंच मोदी शहांसह केंद्रीय मंत्री सुद्धा प्रचारात होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा प्रचारासाठी गेलेले होते. आपल्याला माहिती आहे भाजप मुख्यमंत्र्यांच्या अनेक सभा झालेल्या आहेत बिहारमध्ये आणि कदाचित दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये परिणाम झाला का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये असू शकतो. आणि मग बिहारचे असे निकाल येत असतानाच इकडे महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटायला लागलेत. बिहारमध्ये काँग्रेसची पिछेहाट होतीये हे बघताच इथे काँग्रेसच्या मित्रपक्षांनी बार्गेनिंग सुरू केलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी जास्त जागा मागितल्या आणि बिहारमध्ये जिंकू न शकलेल्या काँग्रेसला डिवचलं. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी नितीश कुमारांचा विजय मान्य केलाय. काँग्रेसचं असंच आहे, काँग्रेस जागा वाटपात याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते. प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते त्यावेळेस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. ही काँग्रेसची मानसिकता आहे. आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत असतं. इतकं मोठं डिसायसिव्ह मॅन्डेट मिळेल असं कुणालाच ना सर्वेजला वाटत होतं, मला नाही वाटत, जे जिंकलेत त्यांनाही वाटत आहे. त्यामुळे त्याचा थोडासा अनालिसिस करायला लागेल आणि 2-3 दिवसात तो पूर्णपणे आमचं मताचं विभाजन काय झालं का, तो ट्रेंड काय झाला, या सगळ्याचा थोडासा अभ्यास आम्हाला करायला लागेल. पण ह्या क्षणाला हे आम्ही मान्यच केलं पाहिजे की ही जीत ही नितीश कुमारजींची आहे. पण आज काँग्रेसचे नेते मात्र पूर्णपणे डिफेन्सिव्ह मूडवरती होते. मित्रपक्षांचे हे हल्ले टोलवायचा प्रयत्न करत होते. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांची गणितं वेगळी असतात असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं. काँग्रेसचे नेते या पराभवाचं विश्लेषण कसं करतायत आपण ऐकूया. लोकसभेच्या वेळेस आम्ही कमी जागा लढून जास्ती लढलो, तुम्ही किती लढले याचाही हिशोब मांडण्याचं यामध्ये काही कारण नाही. त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही सोबत लढलो, त्यामध्ये यश जे आहे ते आलं. विधानसभेमध्ये येऊ शकलं नाही. तर जे 1.25 महिन्यापूर्वी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी बिहारच्या पार्श्वभूमीवर मांडण्याचं काही कारण नाही. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून, महाविकास आघाडीच्या चष्म्यातून बिहारच्या निवडणुकीकडे बघणं हे मला वाटतं चुकीचं आहे. काँग्रेसवर नाही, ते स्वतःवरही खापर फोडले आहेत. तीनही पक्षावर खापर फोडले आहे. हे तीनही पक्षाची जबाबदारी आहे वेळेवर जागा वाटप करणं, निवडणुकीच्या पर्यंत वाट न बघता, आचारसंहितेची वाट न बघता. बऱ्याच बैठका झाल्या, अनेक जण त्यावेळेस बैठकीतून उठून गेलेत, त्याचं नाव आम्हाला घ्यायचं नाही. त्यामुळे या सगळ्यामध्ये जागेच्या वाटपामध्ये काही फार अंतर नव्हता, त्यामुळे सांगण्याची गरज नाही. आता स्वतंत्र लढत आहेत अनेक ठिकाणी, त्यावेळेस ते निकाल येतील. पण आपण काहीतरी जुनं उकरून काढून नव्यानं तुमची काय भूमिका आहे ते नव्यानं मांडा. नव्यानं आपल्याला सुरुवात करायची आहे नवीन. आता काँग्रेसचे नेते असं म्हणत असले तरी येत्या निवडणुकीत पक्षाची बार्गेनिंग पॉवर काही प्रमाणात घटणार हे निश्चित आहे. आणि तेवढ्यातच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कोपरखळी मारण्याची संधी सोडली नाही. तुम्ही टीका करत राहा तोपर्यंत आम्ही नगरपालिका, महानगरपालिका जिंकून जाऊ असं भाजप खासदार अनिल बोंडे म्हणतायत. ऐकूया. महाराष्ट्रामधल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि मुंबई महानगरपालिकाही पाहत राहावं यांनी की यांच्या हातातून ती निसटून गेलेली आहे. आता ते शिवसेनेचे अंबादास दानवे काय म्हणतात, हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतात, ते एकमेकाच्या अंगावर चढत राहतील तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जिंकलेला असेल. हे लिहून ठेवा माझं वाक्य. आपण चर्चा करणारच आहोत या विषयावरती, परंतु बिहारच्या या निवडणुकांमध्ये तेजस्वी यादवांचा इतका मोठा पराभव का झाला या अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारला होता त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आल्यात आपण मीडिया सेंटरला पाहूया. एक्सवरून दीपक मानसिंगे म्हणतायत, जिथे निवडणुकीआधी मत मिळवण्यासाठी पैसे वाटले जातात तिथल्या निकालाला काही महत्त्व राहत नाही. ही पारदर्शी निवडणूक नव्हती. पुढची प्रतिक्रिया बघूयात युट्यूबवरनं. राजू शिंदे यांची, लोकशाही जिवंत राहिली नाही असं त्यांचं विधान आहे. कामापुरती वापरली जाणारी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजनेसारखी योजना. अवघड आहे देशाचं भविष्य, महेश पवार म्हणतात युट्यूबवर.
फेसबुकवरनं विजय सुर्वे म्हणतायत ईव्हीएमचा विजय आहे, लोकांची दिशाभूल करायला पुढच्या वेळेस एखादं छोटं राज्य हरतील. फेसबुकवरनं रघुनाथ सटाले म्हणतायत कर्नाटक छोटं राज्य आहे का, मोदी आहे तोपर्यंत विरोधक असेच बरळणार. भाजपच्या सभेला गर्दी नव्हती, मोदींच्या सभेला गर्दी नव्हती, लोक भाजपच्या गाड्या फिरवू देत नव्हते आणि निवडून भाजप आला, नानासाहेब पवार यांचं मत आहे फेसबुकवरून. इंस्टाग्रामवरनं अंजली कुलकर्णी म्हणतायत आता इथेही मतांचा घोळ झाला म्हणून सांगतील, रडतील. इंस्टाग्रामवरनं कल्पेश शिगवा म्हणतायत महिलांच्या खात्यात 10,000 म्हणजे मत आम्हाला जे आहे सांगायची गरज नाही. त्यामुळे अशा विविध प्रतिक्रिया आहेत. अर्थातच लोकांना भाजप जिंकण्याबद्दल आनंदही काही जणांनी व्यक्त केलेला आहे, पण शंका प्रचंड आहेत आणि या शंकांच्या अनुषंगानेच आपण चर्चा करणार आहोत. चर्चेची सुरुवात करूया. आज भाजपचं यश आणि महागठबंधनचं अपयश असं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासह आपले आजचे पाहुणे आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम आणि एबीपी माझाचे शिशुपाल कदम. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि सुरुवात करणार आहे मी रत्नाकरजींपासनं. रत्नाकरजी, आपण काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ असे नेते आहात आणि ज्या पद्धतीने इतका मोठा पराभव आज महागठबंधनचा बिहारमध्ये पाहायला मिळतोय, शिवाय काँग्रेसची जी गेल्या 35 वर्षांमध्ये सातत्याने पिछेहाट बिहारमध्ये झालेली आहे, हे बघता तुमचं विश्लेषण काय सांगतं, तुमचा अनुभव काय सांगतो, नक्की काय कमी पडतंय, काय चुकलं आणि काय बदलायला हवं? आता हे जे प्रश्न आपण विचारले त्याची चर्चा टी व्हीच्या प्रोग्राममध्ये करता येत नाही, पण पक्षांतर्गत जे महत्त्वाचे फोरम्स आहेत, सेंट्रल वर्किंग कमिटी, स्टेट वर्किंग कमिटी, असे जे संघटनात्मक काम करणारे हे आहेत, तिथेही चर्चा होऊ शकते. आता EVMचा रोल हा गेल्या 5-6 वर्षापासूनच चालू आहे, त्याची चर्चा चालू आहे आणि अनेकांनी EVM सोडून आता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी केली होती. म्हणजे केंद्रीय काँग्रेस नेत्यांनी पण केली होती आणि राज्यातल्या पक्षांनीही केलेली होती. आता काँग्रेसचा एवढा पराभव ही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये निराशेची चाहूल असण्याची शक्यता आहे. पण त्याचं काही भांडवल करण्याचं कारण नाही. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काँग्रेसच्या संघटनात्मक स्थितीबद्दल चर्चा करून नव्यानं त्या सगळ्याची संरचना करण्याची आवश्यकता आहे आणि ती काँग्रेस पक्ष करेल. परंतु EVMचा मुद्दा वगळता अजून कोणते असे मुद्दे आपल्याला वाटतात की ज्याच्यावरती नक्कीच विचार करणं फार गरजेचं आहे? नाही, आता काँग्रेस पक्ष हा बाजूला पडला वगैरे या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण अजूनही काँग्रेसबद्दल लोकांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे, सहानुभूती आहे. फक्त ती भावना निवडणुकीच्या निकालामध्ये उमटत नाही, ही खरी अडचण आहे. आणि आपली जी निवडणूक पद्धत आहे, फर्स्ट पास पोल, त्याची पण थोडीशी चौकशी करायला पाहिजे. कारण अगदी जोरानं लढल्या गेलेल्या, नेटानं लढल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा असा एक भाव येऊन जातो की ज्यामुळं EVMच्या विषयी चर्चा करायची नाही असा दंडकच जणू घातला गेलेला आहे. निवडणूक आयोगाची यावेळची भूमिका ही सुद्धा पारदर्शक नाही.
नक्कीच आपण रत्नाकरजी आपण या सगळ्या मुद्द्यांवरती आजही चर्चा करणार आहोत. आता याच्यानंतर मी केशवजींकडे जाते. केशवजी, सर्वप्रथम अभिनंदन. आज बिहारमध्ये अतिशय मोठा विजय भाजप आणि त्याचबरोबर संपूर्ण NDAला मिळालेला आहे. आता तुम्ही याचं श्रेय कोणाला देता आणि त्याचबरोबर काय काय पुन्हा एकदा भाजपच्या दृष्टीने अत्यंत काम करून गेलं असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण मला भाजपाच्या यशाबद्दल अभिनंदन केलं, त्याबद्दल सर्वप्रथम आपलं धन्यवाद. 2-3-4 टेकावे त्यातले घेता येतील. सगळ्यात पहिल्यांदा जर खरोखर प्रतिक्रिया द्यायची असेल की या सगळ्याचे श्रेय कुणाला, कशासाठी, काय नेमकं घडलं, तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या सोप्या शब्दात सांगायचं तर एक नक्की की बिहारच्या जनतेने प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर शांतता, सुरक्षितता आणि विकास याच्यासाठी मतदान केलं. कारण आजही बिहारी जनतेच्या मनामध्ये लालू प्रसादाच्या जंगलराजचे अनेक किस्से आहेत, आठवणी आहेत आणि त्याच्यापासून दूर जाऊन त्याच्यापेक्षा आपल्याला जो एक बदलता बिहार आहे, एक विकासाचा नवा बिहार आहे, त्यासाठी केलेलं मतदान होतं. त्यातून मोदीजी आणि नितीश कुमार यांना हे मतदान केलं, हा त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा अर्थातच एक त्यातलं सगळ्यात सांगितलं पाहिजे की म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं की अजूनही काँग्रेस पक्ष या सगळ्यातून बाहेर पडायला का तयार नाही आहे. EVM बद्दल चर्चा आज केली जाते, करा, माझं काही म्हणणं नाही, 100 वेळा करा, त्यात काही फरक पडणार नाही. कारण मुळामध्ये त्यासाठी जे ठोस करावं लागतं ना, त्यासाठी म्हणजे तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात, काही मांडणी करावी लागते. केवळ जाहीर सभातनं EVM असो अथवा मतदार यादी असो याच्याबद्दल चर्चा करून कुठलाही निष्कर्ष निघत नसतो. जनतेने खोटा प्रचार हा नाकारला, कारण त्या प्रचाराचा आधारच मुळात खोटा होता राहुल गांधींचा. हे सुद्धा या आजच्या प्रचाराचा आणखीन एक टेकावे आहे. ज्या पद्धतीने त्यांनी या देशामध्ये EVM किंवा मतदार यादी चोरीच्या निमित्ताने या देशातल्या संविधानिक संस्थांवरती आघात करण्याचा प्रयत्न केला, एक अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याला बिहारच्या जनतेने दिलेलं हे उत्तर आहे. तिसरा एक अगदी शेवटचा मुद्दा त्यातला मांडतो. या सगळ्या विषयामध्ये एक आपण सातत्याने बघितलं पाहिजे की कुठले मुद्दे घेऊन तुम्ही येत आहे लोकांसमोर. मतदार यादीचा मुद्दा जो आत्ता मांडला, कदाचित माझ्यानंतर पुन्हा मांडला जाईल. ज्या मतदार यादीचा मुद्दा राहुल गांधींनी प्रचंड मोठा आकांतांडव त्यानिमित्ताने केलं होतं, बिहारच्या निवडणुकीमध्ये आमचं सोडून द्या, आम्ही काही त्या विषय आम्ही आमच्या मुद्द्यावर मांडू. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तरी मतदार यादीचा मुद्दा आणला का? अजिबात आणला नाही. त्यामुळे कुठे निवडणुकीमध्ये काँग्रेसने सुद्धा तो मुद्दा आणला नाही, कुठल्याच पक्षाने तो आणला नाही. त्यामुळे तुम्ही कुठले मुद्दे मांडता ज्या मुद्द्यामध्ये तथ्य नाही एकतर सगळ्यात पहिल्यांदा, आणि त्या मुद्द्यावर तुम्ही ठाम पण नाही, मग जनतेने तुमच्यावरती का विश्वास टाकायचा? जनतेच्या कुठल्या प्रश्नांवरती राहुल गांधी लढतायत हा खरं प्रश्न आहे आणि त्यात त्यांच्या पराभवाचं बीज आहे, ही वस्तुस्थिती. बरं केशवजी, रत्नाकरजी, मी तुमच्याकडे परत येणार आहे, पण आज आपल्यासोबत 2 पत्रकार आहेत. एक प्रशांत कदम, वरिष्ठ पत्रकार, आणि त्याचबरोबर शिशुपाल कदम, जे ABP माझाचेच पत्रकार आणि त्याचबरोबर निर्माते आहेत. तर मी प्रशांतकडे जाते. प्रशांत, मला अगदी थोडक्यात सांग की तुझ्या अंदाजाप्रमाणे इतका मोठा विजय अपेक्षित होता का? कारण तू सुद्धा खूप लोकांबरोबर बोलला आहेस, ॲनालिसिस सातत्याने करत होतास, तर तुझा ॲनालिसिस या संपूर्ण निकालाचा आजचा काय आहे? खरं तर लोकसभा निवडणुकीच्या नंतरचं हे 4थं राज्य असं आहे की ज्या ठिकाणी भाजपचा मोठा विजय झालेला आहे. पण एक मान्य केलं पाहिजे की महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निकालाबद्दल जितका धक्का लोकांना बसलेला होता तितका धक्का बिहार बद्दल नाहीये. म्हणजे जे पण लोक बिहारमध्ये गेलेले होते, जे लोक ग्राउंड मध्ये फिरलेले आहेत, त्यांचं म्हणणं असं होतं की NDAला एज आहे आणि NDAचं सरकार बनेल. प्रश्न फक्त त्या मार्जिनचा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते यश मिळेल याचा अंदाज कुणाला आलेला नव्हता आणि त्या दृष्टीनं हे यश जे आहे ते खूप चकित करणार आहे. आता त्याचं आपण पुन्हा जर पारंपरिक पद्धतीनं विश्लेषण करायला गेलो तर ते या निकालामध्ये सुद्धा बसणार नाही अशा पद्धतीचा हा निकाल आहे. म्हणजे याचं विश्लेषण तरी कसं करायचं? कारण एक याच्यामध्ये दिसतंय की तेजस्वी यादव यांचा RJD जो पक्ष आहे तो अजूनही जंगलराजच्या टीकेला सक्षमपणे उत्तर देऊ शकलेला नाहीये, त्याच्या सावटातून स्वतःचा पक्ष बाहेर काढू शकलेला नाहीये, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे MY कॉम्बिनेशनच्या पलीकडं पक्षाची एक वेगळी इमेज नेण्यामध्ये ते अजूनही कमी पडलेले आहेत का? म्हणजे मुस्लिम आणि यादव वगळता या पक्षाचा आधार वाढवण्यामध्ये तेजस्वी यादव यांनी नेमकी काय मेहनत घेतलेली आहे हा प्रश्न इथं उपस्थित होईल. कारण इतका वाईट परफॉर्मन्स आहे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडीला सुद्धा काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्यापेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. अर्थात तिथं सुद्धा विरोधी पक्षनेते पदासाठीची लढाई त्यांना करावी लागेल. मला थोडंसं या निमित्तानं एक 2च मुद्दे फक्त मांडायचे. ते असे की
या निकालाचा राष्ट्रीय राजकारणावरती खूप मोठा परिणाम होणार. एकतर नितीश कुमार ज्यांच्या पाठिंब्यावरती केंद्राचं सरकार सध्या आहे, त्यांचं आणि भाजपचं सरकार पुन्हा एकदा बिहारमध्ये बनतंय आणि भाजपच्या जागा इथं जास्त असणार आहेत. म्हणजे भाजपच्या जागा जास्त असताना सुद्धा कदाचित ते मुख्यमंत्रीपद त्यांना देतील. आता देतील की नाही याच्याबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. कारण मगाशी जेडीयूनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं जे ट्विट केलं होतं मुख्यमंत्री पदाबद्दलचं, नितीश कुमार मुख्यमंत्री थे है और रहेंगे ते त्यांनी डिलीट केलेलं आहे. पण काहीतरी सामोपचारानं तोडगा निघेल आणि महाराष्ट्रासारखा म्हणजे अगदी इतक्या सहजपणे नितीश कुमारांना बाजूला नाही करता येणार याची वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्याबद्दल कदाचित आपण सविस्तरपणे बोलू. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट, लोकसभा निकालाच्या वेळी जे परसेप्शन वाटत होतं की मोदी आणि शहांच्या प्रतिमेला धक्का बसलेला आहे, त्यांची पिछेहाट झालेली आहे, ते सगळं गेल्या 4 निवडणुकांनी हे भरून काढलेलं आहे. आता कुठं 1.5 वर्ष होत आहे आणि या 1.5 वर्षामध्ये प्रत्येकच राज्याच्या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे. आज भाजप मुख्यालयामध्ये नड्डांचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी याचा उल्लेख केला की लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये उलट जो धक्का बसलेला होता तो देशाच्या जनतेला बसलेला होता की भाजपच्या इतक्या कमी जागा कशा, आणि त्याचा बदला ते या निवडणुकांच्या माध्यमातून घेत आहे. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी या सगळ्याची पायाभरणी जी आहे ती या सगळ्या निकालामधनं होती आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम भाजप अध्यक्षाच्या निवडीवरती पण होणार आहे, ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कारण गेल्या 1.5-2 वर्षांपासून ही निवड जी आहे ती थांबलेली आहे. आता बिहारच्या निवडणुकांनंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष नक्कीच. प्रशांत, आपण या सगळ्या मुद्द्यांवरती पण येऊया, परंतु आता पुन्हा एकदा सध्याच्या विषयावरती कुठेतरी पुढचा संवाद चालू ठेवत आता मी शिशुपालकडे जाते. आणि शिशुपाल, मी बघितलेलं आहे की तू सातत्याने बिहारच्या निवडणुकांच्या दृष्टीने तू फॉलो करत होतास. मग SIR, दुबार मतदार या सगळ्याबद्दल ज्या विविध प्रेस कॉन्फरन्स झाल्या असू देत त्या किंवा एकंदरीत जे राजकारण होतं त्याच्यावरती तुझं लक्ष होतं. तर त्या निमित्ताने शिशुपाल सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. पण सगळ्यात आधी शिशुपाल, तुझा टेक काय आहे या सगळ्याचा, खास करून SIR, दुबार मतदार आणि वेगवेगळ्या प्रेस कॉन्फरन्स, याचा कुठेच काही परिणाम झाला नाही असं तुला वाटतं का? नाही, सगळ्यात पहिलं तर मी सांगेन जे आता प्रशांतने विश्लेषण केलं की धक्का नाही बसला जो महाराष्ट्र आणि आपल्या हरियाणाच्या निकालानंतर बसला होता, तो यावेळेस दिसला नाही धक्का, बसला नाही धक्का. त्याचं कारण मतदानाच्या आधी, प्रचार सुरू व्हायच्या आधीच जे नितीश कुमार आणि NDA सरकार आहे त्यांनी 10,000 रुपये थेट 1 करोड जवळपास महिलांच्या खात्यात जमा केले होते. आपण मध्य प्रदेश पाहिलं आहे, आपण महाराष्ट्र पाहिलं, इकडं 2,500-1,500 हजाराने काय फरक पडू शकतो हा आपण अनुभवला होता. आणि तिकडे जेव्हा थेट 10,000 जातात महिलांच्या खात्यात, आणि बिहारसारख्या राज्यात जिकडचे 10,000 आपल्या तुलनेत खूप जास्त किंमत आहे तिकडे 10,000ला, कारण ते राज्य अजूनही खूप मागास आहे. त्यामुळे जर 1,500 करोड महिलांच्या खात्यात थेट 10,000 जात असतील, प्लस 125 युनिट त्यांनी फ्री केले, म्हणजे आधी कसं व्हायचं की आश्वासनं दिली जायची आणि ती निवडणुकानंतर पूर्ण केली जायची. पण इथे या NDA सरकारने काय केलं की निवडणुका मतदानाच्या आधीच हे सगळं द्यायला सुरुवात केली, जेणेकरून तो मतदार जो काठावर होता थोडा बहुत, तो तिकडे जायच्याऐवजी यांच्या बाजूने झुकला गेला. आणि महिला हा वोट बँक कायम फॅक्टर राहिला आहे बिहारच्या राजकारणामध्ये. आणि नितीश कुमारांनी 2010 असो, 2015 असो, किंवा म्हणजे कुठल्याही बाजूने जरी ते लढले, म्हणजे मोदींसोबत किंवा मोदींविरोधात, तरी त्यांचा एक हार्डकोर मतदार राहिला आहे, महिला सायलेंट वोटर राहिला आहे. तोही यावेळेस जास्त प्रकर्षाने जाणवला, कारण 8.8% जवळपास 9% महिलांचं मतदान वाढलंय पुरुषांच्या तुलनेत. तर तेही आपल्याला इग्नोर करून चालता येणार नाही. जरी आपण EVM आहे, याद्यांचा गोळा आहे, SIRमुळे झालेल्या 60 लाख लोकांची नावं कापली गेली, त्याच्यामुळे निकाल बदलला गेला वगैरे सगळे आरोप जरी असले तरी दुसऱ्या बाजूने हे जे रेवडी कल्चर आत्ता देशभरामध्ये, म्हणजे दिल्लीपासून सुरू झालेलं कल्चर आहे, कदाचित सगळे मान्यवर माझ्याशी सहमत होतील की हे कल्चर हळूहळू देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात चाललं आहे. आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेला, आता बिहारमध्ये जवळपास, म्हणजे माझा आकडा थोडा मागे पुढे होत असेल, पण 30,000 करोड ऑलरेडी देऊन झालेत मतदानाच्या आधीच. हे त्यांना पुढे 5 वर्ष चालू ठेवायचं, ते परवडणार आहे का? राज्याची आर्थिक स्थिती एवढी आहे का? आता केशवजी आहेत तिकडे, ते सांगतील की ते त्यांचं कसं मॅनेजमेंट करणार आहेत, की एकदाच 10,000 दिली आणि आता मग बस झालं, आता पुन्हा काय मिळणार नाही, कारण ती योजना तशीच होती. 10 ते 2 लाख हजार रुपये मिळणार होते, त्या 2 लाख रुपये मिळणार होते महिलांना. हे कसे पूर्ण केले जाणार आहेत? प्लस ते म्हणजे पेन्शन त्यांनी 400वरून 1,100 रुपये नेलं. कामगारांना त्यांनी निधी वाढवला. 125 युनिट वीज फ्री केली. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ते जे रेवडी कल्चर आहे
ते जे आता हळूहळू देशभरात चाललंय ते परवडणार आहे का आगामी काळामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला, बिहारच्या अर्थव्यवस्थेला, महाराष्ट्रामध्ये सुद्धा? केशवजी, खरोखरच हा असा पॅटर्न पुढे सातत्याने आता पाहायला मिळणार का मग, आणि तो परवडणार आहे का? अर्थातच नाही, असं आहे की शेवटी त्या त्या राज्याचा विषय आहे. त्या राज्यामध्ये कशा पद्धतीने त्या राज्याला हा काय यांच्या भाषेत बोलायचं, शिंदेच्या भाषेत तर आर्थिक बोजा कसा पेलू शकतो त्यानुसार त्या राज्यांचा निर्णय करायचा असतो. पण मला असं वाटतं की हे काय आत्ता लगेच अचानक झालं अशा पद्धतीचं नाही आहे. मला आठवतं फक्त प्रश्न एवढाच आहे की आता जे बोलतायत ते करून दाखवतायत आणि ते पुढे सातत्य ठेवतात. हा त्यातला सगळ्यात मोठा सकारात्मक बदल आहे. मी 2004चं उदाहरण मी सांगतो की 2004ला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 1-2 महिने अगोदर अशाच पद्धतीने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं आश्वासन देण्यात आलं. शून्य आकडा असलेली बिलं ही शेतकऱ्यांना दिल्याचे फोटो शिंदेच्या हस्ते हे सगळीकडे छापून आले. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी आनंदाने मतदान केलं काँग्रेसला आणि मतदान झाल्यानंतर काँग्रेसने प्रिंटिंग मिस्टेक म्हणत ते जे होतं ते सगळं जे रद्द, तो निर्णय, पहिला निर्णय त्याने तो रद्द केला. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा त्याच्यावरती बिलं द्यावी लागली. आज इथे असं आहे की जरी आम्ही बहिणींसाठी योजना जाहीर केली, लाडली बहिणा, ती योजना सुरू आहे. ती योजनेसाठी आम्ही ज्या पद्धतीची तरतूद करायची ती तरतूद केली जाते त्या पद्धतीने. आणि त्यातून जर एखादी महिला या देशातली उभी राहत असेल, आत्मसन्मान तिला मिळत असेल, नक्कीच या एक मिनिट माझा पूर्ण करू द्या ना, एक पूर्ण. त्यामुळे तर त्याच्यामध्ये आणि शेवटी असं की हा पैसा सुद्धा पुन्हा मार्केटमध्येच येतोय. या सगळ्यातनं एक जर महिला उभी राहत असेल तर मला वाटतं स्वागत केलं पाहिजे. त्याच्यामध्ये विरोध करण्याचं किंवा आता ह्याचं काय करायचं अशा पद्धतीने बघून चालणार. मला ना एक रत्नाकर सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. रत्नाकर सर, तुम्ही आज तुमच्या प्रतिक्रियेची सुरुवातच अशी केली की काँग्रेसला एक मोठ्या लेवलच्या बदलाची गरज आहे, म्हणजे आणि ती पक्ष पातळीवर केली जाईल, अशी काही ती माध्यमांमध्ये चर्चा करण्याचा विषय नाही आहे. तो पक्षाच्या बैठकांमध्ये वगैरे ते केलं जाईल. पण तुम्हाला या मागच्या 4 विधानसभेच्या निवडणुका, जसं तर प्रशांतनेही सांगितलं की मोदी शहांवर जे लोकसभेच्या वेळेस त्यांच्या थोडंसं विरोधात जातं असं वातावरण वाटत होतं, ते मागच्या 1 वर्षभरामध्ये थोडंसं बदललं आहे, 4 राज्यांचा मोठा निकाल जरी असेल तर. पण तुम्ही अनालिसिस करत असताना काँग्रेसचं नेमकं काय चुकतंय तुम्ही कसं सांगाल? कारण तुम्ही अनेक दशकांपासून काँग्रेसचं नेतृत्व केलंय, काँग्रेस तुम्ही लहानपासून काँग्रेसचे सगळे काळ बघितलेत असं मी म्हणेन. तर काँग्रेसचं नेमकं काय चुकतंय आणि काँग्रेसने काय या घडीला केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तातडीने? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या विषयाची जाहीर चर्चा होऊ शकत नाही, पण पक्षांतर्गत जे वेगवेगळे हे आहेत, वेगवेगळे स्थानं, म्हणजे राज्य आणि केंद्र पातळीवरची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांच्या आधारे या नंतर काँग्रेसला आपली वाटचाल ही अधिक जनतेपर्यंत पोचण्याची आणि जनतेचं लोभ मिळवण्याची अशी एक आवश्यकता आहे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. रत्नाकरजी, तुमच्या या मुद्द्यानंतर आता मी पुन्हा एकदा केशवजींकडे जाते आणि मला त्यांना असं विचारायचं आहे की मोदीजींनी प्रचार सभेमध्येच हे भाकीत केलं होतं की बिहार जिंकणारच. असं काय असतं भाजपच्या रणनीतीमुळे ज्यामुळे इतका आत्मविश्वास असतो अगदी कार्यकर्त्यापासून मोदीजींसारख्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत? एक त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा माननीय मोदीजींचं विश्वासार्हता, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेला प्रचंड प्रेम हा सगळ्यात मोठा फॅक्टर. पण तुम्हाला एक उदाहरणासहित देतो की ज्या पद्धतीची मेहनत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत असतो. तुम्हाला एक उदाहरण देतो, याच महिन्यातलं 1 वर्षापूर्वीचं उदाहरण देतो आणि खरं म्हणजे आणि महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा विधानसभेचा निकाल लागला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, आपण त्या ठिकाणी मी पण संध्याकाळी आलो होतो चर्चेमध्ये. आपण महाराष्ट्रामध्ये जल्लोष सगळे आनंद सगळा करत होता. भारतीय जनता पार्टी जिंकली होती. मला सांगा, 23 नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टी जिंकली आहे महाराष्ट्रामध्ये, तर 24 नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय करत असतील? 24 नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष, त्यावेळी बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष होते, चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता मोहीम जी विधानसभेने 2 महिने मागे पडली आहे त्याची मीटिंग, मी त्या बैठकीला मी हजर होतो. ज्या एक महाराष्ट्र प्रदेश स्तरावरच्या कमिटीची बैठक त्यांनी 24 तारखेला सकाळी 11 वाजता बोलवली होती. जो पक्ष 23 तारखेला दणदणीने जिंकलाय तो पक्ष 24 तारखेला कुठल्याही प्रकारचा आळस, आनंद, बाकी काही गोष्टी साजरा न करता लगेच कामाला लागतो. आणि 4-5 तास ही बैठक चालली. हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं यश आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही
पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी चांगल्या होत्या त्या लोकांपर्यंत घेऊन जातोय, ह्या दुहेरी याच्यातनं एक प्रकारे यश मिळवतोय आणि हेच खरं भारतीय जनता पार्टीच्या यशाचं. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते यांचं जे प्रचंड मेहनत आहे त्याच्या माध्यमातूनच कुठेतरी पंतप्रधान सातत्याने विश्वासाने म्हणू शकतायत की आमचा विजय नक्की होईल. मी पुन्हा एकदा प्रशांतकडे येते. प्रशांत, मला एक तुला असं विचारायचं आहे की नक्कीच लेथार्जी हा विरोधकांच्या बाबतीमध्ये एक भाग असू शकतो, जसं आता केशवजी म्हणाले त्याचा उलट भाग, पण त्याचबरोबर ईव्हीएम मतचोरीसारखे मुद्दे लोकांमध्ये पकड घेत नाही आहेत असं सुद्धा यातनं कुठेतरी सिद्ध होत आहे का? नाही, त्याच्या आधी फक्त आता जी चर्चा झाली त्याच्याबद्दलचं एक थोडंसं फॅक्च्युअल गोष्ट सांगतो की ज्या 10,000 रुपयांची चर्चा होतीये बिहार मधल्या, ते वन टाइम दिले जाणार आहेत, म्हणजे एकदाच दिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर पुढची राशी जी आहे 2 लाख रुपयांची, ती ज्यांनी ती सुरुवात चांगली केलेली आहे रोजगार सुरू करण्याच्या दृष्टीनं त्यांना दिली जाणार आहे. त्याचे निकष काय असणार आहेत हे अजूनही स्पष्ट नाहीये. आणि म्हणजे त्याच्यातली गंमत ही आहे फक्त की अशा पद्धतीनं महिलांच्या खात्यावरती 2-2.5 रुपये आपण द्यावेत हे तेजस्वी यादव म्हणत होते. त्यांची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपनं त्याला काउंटर करण्यासाठी आणलेला हा प्लॅन आहे. आणि त्या अंतर्गत मग महाराष्ट्राप्रमाणे किंवा मध्य प्रदेश प्रमाणे दर महिन्याला हे पैसे देण्यापेक्षा आपण ते वन टाइम देऊयात, मोठी रक्कम देऊयात आणि त्याच्या माध्यमातून जे सुरुवात करतील त्यांना पुन्हा उद्योगासाठी अजून मोठी राशी किंवा कर्ज दिलं जाईल, अशा पद्धतीची ही योजना आहे. त्यामुळं उलट आपल्या लाडक्या बहिणीपेक्षा थोडीशी स्मार्ट योजना म्हणावी लागेल निवडणुकीच्या दृष्टीनं की वन टाइम पैसे दिले जात आहेत. 15,000 कोटी रुपये खर्च झाले. इकडं आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये संख्या पण जास्त आहे, त्यामुळे 36-40 हजार कोटींचं बजेट आहे. इथं 15,000 कोटीमध्ये एकदा पैसे देऊन निवडणुकीच्या आधी काम जे आहे ते प्रचाराचं झालेलं आहे. आता पुढची गोष्ट ईव्हीएम बद्दलचा प्रचार आणि वोट चोरी, तर याच्यामध्ये आता असं आहे की मुळात हा आरोप केल्यानंतर एकतर विरोधकांनी निवडणूक लढवली नाही पाहिजे किंवा मग जो जनादेश आहे तो किमान आम्ही मान्य करतो असं म्हटलं पाहिजे. म्हणजे आता सुद्धा या निकालावरती राहुल गांधींची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये, कुठलंही ट्विट आलेलं नाहीये. कारण जर त्यांनी निकाल आपण ऍक्सेप्ट करतो असं म्हटलं तर साहजिक आहे की ही व्यवस्था तुम्हाला मान्य आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही निवडणुका लढताय. दुसरी गोष्ट म्हणजे केशवजी मगाशी जे म्हणत होते त्याच्याबद्दल, म्हणजे जो कोणी माणूस भाजपची स्ट्रेंथ ओळखतो ते हे मान्य करेल की भाजप कुठलीही निवडणूक जी आहे ते गांभीर्यानं घेत असते, त्याच्यातले सगळे हातखंडे जे आहेत ते राबवतात. पण सोबतच व्यवस्थेबद्दलचे जे प्रश्न आहेत, जे प्रश्न निवडणूक आयोगाबद्दल लोकांना पडलेले आहेत, त्याची पण उत्तर मिळाली पाहिजेत. कारण ऐन निवडणुकीच्या दरम्यान जर अशा पद्धतीनं कॅश ट्रान्सफर होत असेल एखाद्या योजनेचं तर ते योग्य आहे की नाही, त्याच्याबद्दल जर प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर त्याचं नेमकं काय, हा एक प्रकारे नवीन पॅटर्न आलेला आहे का की ऐन निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे मतदान होते त्याच्या 10 दिवस आधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे गेलेले होते. निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध का करून दिलं जात नाहीये याच्याबद्दलचे प्रश्न आहेत. आता निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीनं कारण सांगतंय. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बद्दल पण खूप प्रश्न होते. अनेक बाबतीत निवडणूक आयोग टाळाटाळ करत होतं. सुप्रीम कोर्टानं दटावल्यानंतर त्यांना त्या बाबतीत पुन्हा मवाळ भूमिका घ्यावी लागलेली आहे. म्हणजे 65 लाख मतदारांची नावं बिहारमध्ये वगळली गेलेली होती. त्यांची यादी पहिल्यांदा निवडणूक आयोग द्यायला सुद्धा तयार नव्हतं. सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानंतर ती यादी पब्लिश करण्यात आली. सोबतच आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन संपूर्ण देशभरामध्ये राबवलं जाणार आहे. नक्कीच प्रशांत, तुझे सगळे मुद्दे कळले. आपल्याकडे वेळ अतिशय थोडा आहे आणि शिशुपालला एक शेवटी काहीतरी बोलायचं आहे. शिशुपाल, मी तुझ्याकडे येते. मला एक फक्त प्रशांतलाच प्रश्न विचारायचा आहे मला की आज तिकडे बिहारमध्ये निकाल लागले आणि मुंबई महाराष्ट्रात फटाके फुटले. प्रशांत, तूही ते कदाचित कव्हर केलं असेल किंवा वाचलं असेल. अंबादास दानवेने डायरेक्ट काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि काँग्रेसचे 2 जे मेन इकडचे मित्रपक्ष आहेत, राष्ट्रवादीनी शिवसेना उद्धव ठाकरेंची, त्यांनी या मतचोरी मतयाज्ञांचा घोळ याच्यावर रिॲक्शन नाही दिली, प्रतिक्रिया नाही दिली. त्यांनी प्रतिक्रिया कशावर दिली? काँग्रेसच्या भूमिकेवर, काँग्रेसच्या परफॉर्मन्सवर. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की काँग्रेसचा आजचा तिकडचा जो निकाल आहे तो महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने त्यांना किती फटका किंवा किती फॅक्टर बसू शकतो किंवा बार्गेनिंग पॉवरमध्ये किती काय चेंजेस होऊ शकतात का किंवा काय होईल? प्रशांत, अगदी थोडक्यात उत्तर द्या. नाही, नक्की ऍक्च्युली कुठल्याही विजयाचा म्हणजे श्रेय जे आहे किंवा विजयाचा जो एक माहोल असतो तो दुसऱ्या निवडणुकीकडे घेऊन जाणं हे काम कुठलाही चांगला रणनीतिकार, कुठलाही चांगला पक्ष करेलच. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हा मोमेंटम जो आहे तो नक्कीच वापरला जाईल. आत्ताच जर आपण मोदींचं भाषण ऐकलं तर त्यांनी थेट गंगा बिहारमधून बंगालमध्ये जाते आणि त्यामुळे आपल्याला हा विषय तिकडे न्यायचा आहे
याची सुद्धा घोषणा केलेली आहे. पण एक नक्की आहे की काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष बिहारमध्ये हिंदी हार्टलँड मध्ये जर इतक्या पिछाडीवरती गेला असेल तर त्यांच्या मित्र पक्षांना सोबत ठेवण्यामध्ये, मित्र पक्षांचं मनोबल टिकवण्यामध्ये आणि काँग्रेसचं स्वतःचं अस्तित्व ठेवण्यामध्ये त्यांना पुढची काही वर्ष खूप जड जातील. काँग्रेस फुटणार आहे नक्की. प्रशांत, तुझा मुद्दा अगदी कळलेला आणि मला असं वाटतं की या मुद्द्यावरती एक स्वतंत्र चर्चा होऊ शकते, त्यामुळे ती चर्चा आता आपण इथे कंटिन्यू करू नाही शकणार. परंतु आज रत्नाकर महाजनजी आणि त्याचबरोबर केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर तुम्ही दोघंही इथे आलात, या विषयावरती चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजची चर्चा आपण इथे थांबूया. आमच्या आजच्या प्रश्नावरती प्रेक्षकांचा कौल पाहूयात, अर्थातच पोल सेंटरला. तेजस्वी यादवांच्या पराभवाचं मुख्य कारण काय आहे असं वाटतं? 37,000 लोकांनी मतं दिलेली आहेत आणि याच्यावरती काँग्रेस सोबत आघाडी आहे महत्वाचं कारण वाटतंय. 31% लोकांना, 51% लोक म्हणतात की महिलांच्या खात्यात जे एनडीए सरकारने 10,000 रुपये टाकले होते ते कारण आहे. प्रचारातली कमतरता 5% लोक म्हणतात आणि एनडीएचा प्रभावी प्रचार असं 13% लोकांचं मत आहे. तर बिहारच्या निकालावरती तुमची भूमिका तर आपण पाहिली. आता आमची म्हणजेच एबीपी माझाची संपादकीय भूमिका आपल्याला सांगणार आहेत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. बिहारमध्ये एनडीएनं क्लीन स्वीप केलंय आणि 2 प्रमुख चर्चा सुरू झाल्या. पहिली अर्थात मुख्यमंत्री कोण ही. प्रचारात नितीश कुमारांच्याच नेतृत्वात निवडणुका लढतोय असं महायुतीनं उघडपणे दाखवलं. जसे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विधानसभा लढवल्या गेली होती. पण महाराष्ट्रात निकाल आले तेव्हा नंबर 1चा पक्ष भाजप होता आणि भाजपानं आपला मुख्यमंत्री दिला. महाराष्ट्रासारखेच बिहारमध्ये भाजपाला मित्रापेक्षा म्हणजे जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळाल्यात. पण इथेच महाराष्ट्रापेक्षा बिहार वेगळा आहे. केंद्र सरकारला नितीश कुमारांचा टेकू असल्यामुळे पाटण्यात त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवणं शक्य नाही. दुसरी चर्चा ही की तेजस्वी यादवांसारख्या संघर्ष करणाऱ्या तरुण नेत्याचा इतका दारुण पराभव का झाला. सत्ताधाऱ्यांनी जवळपास 1.5 कोटी महिलांना थेट 10,000चं वाटप करत मास्टर स्ट्रोक खेळला होताच. पण तरीही इतक्या कमी जागा महागठबंधनला मिळतील असे वाटले नव्हते. आज ज्या तेजस्वीनं 18 नोव्हेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी घोषणाही केली, त्यांना निकालानंतर विरोधी पक्ष नेता पदही मिळणं मुश्किल बनलंय. अजून एक कारण असू शकतं प्रचारात काँग्रेसची असलेली उदासीनता. भाजपनं केंद्रीय मंत्र्यांची आणि भाजप शासित राज्यातील मोठ्या नेत्यांची फौजच महिनाभर बिहारमध्ये उतरवली. भाजप शासित राज्यांच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी 15पेक्षा जास्त सभा घेतल्या. योगी नड्डांनी तर 30 सभा घेतल्या. अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बिहारमध्ये महायुतीचा प्रचार केला. याच झंझावाती प्रचारात खुद्द देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांनी 51 सभा घेतल्या. पण जिथं तेजस्वी यादवांनी 183 सभा घेतल्या तिथं आकड्यातच सांगायचं झालं तर काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधींनी फक्त 20 सभा घेतल्या. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी 5 तर प्रियंका गांधींनी 15च्या आसपास सभा घेतल्या. जागा वाटपात 61 जागा स्वतःकडे मागून घेतलेल्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी एकूण 61 सभाही घेतल्या नाहीत. ऐन निकालाच्या आजच्या दिवशी पक्षाचे कॅप्टन राहुल गांधी देशातही नव्हते हा विरोधकांचा आरोप, ज्याला काँग्रेस उत्तर देऊ शकलं नाही. आज कदाचित राज्याच्या अनेक नेत्यांना वाटत असेल की एकटे लढलो असतो तर थोडा जास्त फायदा झाला असता. आता बिहारच्या याच निकालाचा महाराष्ट्रात परिणाम दिसू लागलाय. महाराष्ट्रातील मित्रपक्षांनीही काँग्रेसवर टीका करत जास्त जागा मागायच्या आणि परफॉर्मन्स मात्र जेमतेम दाखवायचा असं म्हणायला सुरुवात केली आहे. हे बघता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस मित्रपक्षांची वाटाघाटी आणि एकजूट पणाला लागली आहे हे नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.